उमेश यावलकर. राज्यपालांनी सरकारच्या ज्या 58 योजनांवर प्रकाश टाकला अध्यक्ष महोदय, निश्चितच आपलं सरकार अतिशय चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये करत आहे आणि माननीय राज्यपाल महोदयांनी अभिभाषणामध्ये याच्या शेतीसाठी जो उपयोग शेती उत्पन्न वाढवण्यासाठी होणार आहे यावर सुद्धा प्रकाश टाकला. अध्यक्ष महोदय, मी राज्यपालांना धन्यवाद देतो. अध्यक्ष महोदय, आपलं सरकार शेतकरी शेतमजुरांसाठी बऱ्याच योजना राबवत आहे. या संदर्भात गोसीखुर्द धरणाचा उल्लेख मला करावासा वाटतो. आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या सरकारनं 95,000 कोटी रुपये खर्चाचं या योजनेला मान्यता दिली आणि आमच्या विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये या गोसीखुर्द धरणाचं पाणी आम्हाला मिळणार आहे. माझ्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा या धरणाचं पाणी येणार आहे. माझ्या मतदारसंघामध्ये 18,000 हेक्टर जमीन या योजनेमुळं ओलिताखाली अध्यक्ष महोदय येणार आहे. मी महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो. शेतकरी सुखी झाला पाहिजे, शेतमजूर सुखी झाला पाहिजे, यासाठी आपलं सरकार निश्चितच चांगलं काम करत आहे. परंतु हे सगळं करत असताना शेतीसाठी बरंच काही करणं हे अभिप्रेत आहे, आवश्यक आहे. आणि या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं अध्यक्ष महोदय, चांगलं बियाणं शेतकऱ्याला मिळत नाही. बियाणामध्ये शेतकऱ्याची जी फसवणूक होते ती फसवणूक अध्यक्ष महोदय दूर झाली पाहिजे. मागच्या वेळेला सुद्धा मी या विषयावर बोललो अध्यक्ष महोदय की कापसाच्या संदर्भामध्ये भावांतर योजनेचा जो विषय आहे, हा जो कापूस जो आहे अध्यक्ष महोदय, आमच्या विदर्भाचं एक मुख्य पीक आहे. अध्यक्ष महोदय, कालच आमच्या मित्रानं कापसाची विक्री केली 7,300 रुपये प्रति क्विंटल या भावानं. 10,000 रुपये क्विंटल कापसाला भाव दिल्याशिवाय कापूस परवडत नाही. अध्यक्ष महोदय, माझी विनंती होती की ही भावांतर योजना एकरावर आधारित न ठेवता ही त्या उत्पादनावर आधारित ठेवली पाहिजे, होणाऱ्या उत्पादनावर आधारित असली पाहिजे, म्हणजे क्विंटलवर आधारित असली पाहिजे. मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो अध्यक्ष महोदय, भावांतर योजना ही एकरावर आधारित न ठेवता ही होणाऱ्या उत्पादनावर आधारित असली पाहिजे. अध्यक्ष महोदय, शेतीला दिवसा 12 तास वीज मिळाली पाहिजे, शेतकरी सुखी झाला पाहिजे, शेतमजूर सुखी झाला पाहिजे. यासाठी जर पहिलं काम कोणी करायचं असेल अध्यक्ष महोदय तर शेतकऱ्याला रात्रीच्या ओलितापासून आपण संरक्षण दिलं पाहिजे. म्हणजे जर दिवसा जर वीज दिली तर आपला शेतकरी वन्य जनावराचा शिकार होणार नाही आणि रात्रभर त्याला आपलं शेताचं ओलीत करण्यासाठी शेतात थांबवावं लागणार नाही. अध्यक्ष महोदय, निश्चितच आपल्या सरकारनं निर्णय घेतला 2026 पर्यंत आपल्या शेतकऱ्यांना 12 तास दिवसा वीज देण्याचं धोरण आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी निश्चित केलेलं आहे. त्याचं मी मनापासून अध्यक्ष महोदय स्वागत करतो. पांधन रचण्याचे प्रश्न तातडीनं मार्गी लागले पाहिजे. अध्यक्ष महोदय, नदी नाल्याचं जे खोलीकरण आहे, पाण्याची पातळी वाढली पाहिजे. अध्यक्ष महोदय, ओलिताच्या सोयी झाल्या पाहिजे, पाणी पातळी वाढली पाहिजे, यासाठी नदी नाल्याचं खोलीकरण अध्यक्ष महोदय झालं पाहिजे. माझा मतदारसंघ ड्राय झोन आहे, त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आमच्या मोर्शी मतदारसंघामध्ये नदी नाल्याचं खोलीकरणावर खर्च अध्यक्ष महोदय हा झाला पाहिजे. शेतीचा खर्च कमी करणाऱ्या योजना अध्यक्ष महोदय आपण आखल्या पाहिजे. शेतीचा खर्च कमी होईल आणि शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल यावर अध्यक्ष महोदय आपण भर दिला पाहिजे. हे सर्व करत असताना अध्यक्ष महोदय, आमच्या विदर्भामध्ये आज शेतकऱ्याच्या आत्महत्येचं प्रमाण आजही मोठं गंभीर स्वरूप धारण केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, खास करून पश्चिम विदर्भामध्ये आत्महत्येचं प्रमाण हे जास्त आहे. माझ्या अमरावती जिल्ह्यामध्ये मागच्या काळामध्ये म्हणजे मागच्या वर्षामध्ये जवळपास 700 आत्महत्या शेतकरी शेतमजूर यांचा अध्यक्ष महोदय झालेले आहे. शेतकरी शेतमजूर आत्महत्या का करतायत अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, याच्यावर गांभीर्यपणानं चर्चा झाली पाहिजे. आपण बऱ्याच उपाययोजना शेतकऱ्याच्या संदर्भात करतो आहे, परंतु शेतकऱ्याच्या आत्महत्या अध्यक्ष महोदय कमी होत नाही. शेतकऱ्यांच्या सोबत शेतमजुरांच्या सुद्धा आत्महत्या मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय होत आहे. अध्यक्ष महोदय, गांभीर्याने विचार करणारी गोष्ट आहे. हे काही सत्ता पक्षाची विरोधी पक्षाचा विषय नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, हा सत्ता पक्षाचा विरोधी पक्षाचा विषय नाही. शेतकऱ्याच्या आत्महत्येवर गंभीरपणे विचार करण्याचा ही वेळ आहे अध्यक्ष महोदय. कारण तरुण पोरं आत्महत्या करतायत अध्यक्ष महोदय. आर्थिक विपन्नावस्था आहे.
आज 66% आत्महत्या अध्यक्ष महोदय ज्या कुटुंबाचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबात झालेले आहे. त्यामुळं या शेतकरी कुटुंबाचं, या शेतमजुराच्या कुटुंबाचं जोपर्यंत आपण आर्थिक उत्पन्न वाढवणार नाही, उत्पन्न वाढणार नाही अध्यक्ष महोदय, तोपर्यंत या आत्महत्या अध्यक्ष महोदय कमी होणार नाही. पण बऱ्याच उपाययोजना करतोय अध्यक्ष महोदय, परंतु तरी आत्महत्या कमी होत नाही. अध्यक्ष महोदय, कुठंतरी सिस्टीममध्ये त्रुटी आहे. या त्रुटी आपल्याला दूर करावं लागेल. बऱ्याच मागच्या काळामध्ये योजना आपण कार्यान्वित केल्या, शेतकऱ्यांसाठी बऱ्याच उपाययोजना केल्या. या सगळ्या गोष्टीचा सांगोपांग विचार अध्यक्ष महोदय झाला पाहिजे. शेतकऱ्यांच्या कुटुंबातले आरोग्यविषयावर होणारा जो खर्च आहे, मुलाबाळाचं लग्न होत नाही अध्यक्ष महोदय, आर्थिक विपन्नावस्था आहे, अनेक अडचणी शेतकऱ्याच्या लेकराच्या शिक्षणाच्या समस्या आहे. या सर्व विवंचेतून शेतकरी कुटुंबामध्ये, शेतमजुराच्या कुटुंबामध्ये आत्महत्या अध्यक्ष महोदय होत आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो, अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करतो, या मोठ्या प्रमाणात जे आत्महत्या होत आहे यासाठी एका टास्क फोर्सची निर्मिती केल्या गेली पाहिजे आणि याच्यावर सांगोपांग अभ्यास करून या विषयावर मार्ग काढला पाहिजे. अध्यक्ष महोदय, मला बोलण्याची संधी दिली यासाठी आपले आभार मानतो. शब्दांना विराम देतो.